नमस्कार. एवढा वेळ ज्या सगळ्यांची इथे मनोगतं चाललेली होती ते सगळे आपल्या परिचित होते, बरोबर. मीच थोडी नवखी आहे, पण मी एक सांगते, मी नवखी असले ना तुमच्यासाठी तरी आम्ही या संस्थेचे जुने पालक आहोत. त्यामुळे आम्हाला ही संस्था अजिबात नवखी नाही आणि पुढेही मी याचा थोडासा उल्लेख अधिक करणारच आहे. सर्वप्रथम अशा कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या छान श्लोकाने करावी अशी पद्धत असते. इथे सुरुवातीला श्लोक पठण झालेलंच आहे, स्वागत गीत झालेलंच आहे, तरी पण आपली एक पद्धत ही आपण कधी सोडायची नसते, बरोबर ना. सगळेजण जरा ताठ बसणार आहेत, हात जोडणार आहेत. श्लोक पहिला कदाचित माहीत असेल, कदाचित नसेल, हरकत नाही, दुसरा आपल्या सगळ्यांचा परिचयाचाच आहे. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व माझे छोटे श्रोते, शिक्षक वृंद, सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि कार्यक्रम संपला की इथे औपचारिक आभार प्रदर्शन होणारच आहे, पण मी वैयक्तिक आभार आधीच मानून घेते की आज या संस्थेने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मला मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवलं, म्हणून संस्थेचे मनापासून आभार. आता थोडंसं गंभीर नको, थोडंसं हलकं फुलकं. कसं आहे ना, इथे इतक्या जणांची मनोगतं म्हणजे विद्यार्थ्यांची पण ऐकली, शिक्षकांची पण ऐकली, आणि मग ती ऐकता ऐकता मनामध्ये चिंतन चालू होतं. काय चालू होतं? चिंतन. कशाचं? तर आधी सगळ्यात पहिल्यांदा कुठेही आपल्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं, आनंद तर होतोच, आणि थोडासा किंचितचा ग पण येतोच, बरं का. की ऐक ग, माझ्या मैत्रिणीच्या मार्फत मला आमंत्रण आलं, ऐक ग म्हणलं, आलाच की मग ग त्याच्यात. की प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, नाव काहीही द्या, इथे आपल्याला बोलवलं आहे म्हणजे कार्यक्रमामध्ये भरपूर मोठ्या वेळ आपल्याला काहीतरी बोलायला मिळणार असणार. गमतीने सांगते, सहज खेळीमेळीत घ्या, कोणावरही काही म्हणजे विरोध करून मला हे बोलायचं नाही आहे. प्रत्येक गोष्ट सकारात्मक घ्यायची सवय लागली ना की काय काय मिळतं ते सांगते. प्रत्यक्ष कार्यक्रम 9ला सुरू झाला आणि मला असं सांगण्यात आलं होतं की तू तासभर बोलू शकते, पण मीच आधी म्हटलं नको ग, तासभर नको, मी अर्धा तास घेईन. आणि मग प्रत्यक्ष इथे कार्यक्रमाला बसल्यानंतर जाणवलं की अरेच्या अर्धा ताससुद्धा जरा जास्तच वाटतोय, कारण आता हल्लीचा जमाना सगळ्या मुलांना जो ठाऊक झाला आहे तो व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामच्या रीलचा. किती मिनिटाचं रील असतं? अवघं 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट. म्हणजे बघा, तेवढ्या छोट्यातल्या छोट्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांना जो विचार पोचवायचा असतो ते पोचवण्यात आत्ताची पिढी यशस्वी झाली आहे ना. मग जर आत्ताची पिढी यशस्वी झाली आहे तर तेच थोडंसं आपणही अंगीकारायला पाहिजे ना. मग मी विचार करून टाकला की जे होतं ते चांगल्यासाठी. आता माझी परीक्षा अशी आहे, 1 तासावरून मी स्वतःला आधी अर्ध्या तासावर आणलं होतं आणि प्रत्यक्ष कार्यक्रम पाहता पाहता लक्षात आलं की अर्ध्या तासावरून मुलांची चुळबुळ जाणवते हो बसल्या बसल्या. बाहेर इतका पाऊस पडतोय, पाऊस बघावा का कार्यक्रम ऐकावा,
जरा मुलांच्या मनात गोंधळच झाला आहे. कदाचित तुमची रिसेस टाईमही उलटून गेलेली असेल. बसवलंय, बौद्धिक खाद्य खूप देत आहेत, पण पोटात भूक लागली त्याचं काय. एकंदर मुलांची मानसिकता लक्षात घेतली आणि मग असं वाटलं की हा एक आपल्यासाठी टास्क आहे की कमीत कमी वेळात आपल्याला जो विचार पोचवायचा आहे तो पोचवण्यात आधी आपण यशस्वी होतोय का. गुरूंनी म्हणजे मला आत्ताच्या आत्ता इथे बसून जो संदेश दिला ना तो हा की काय केलं, आधी मला माझा स्वतःचा ग सोडायला लावला. कसलाच अहंकार नको ना या स्थानावर उभं राहण्यापूर्वी. मी कोण फार मोठी लागून गेले म्हणून मला बोलवलंय का, अजिबात नाही. आणि गुरु आपली पदोपदी परीक्षा पण घेत असतात. तुम्ही आठवताय का रे, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश केला तेव्हापासून शाळेमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव होतोच ना. आणि मग गुरुपौर्णिमेच्या निमित्त कथाकथन, भाषणं याच्यामध्ये आपल्याला शाळेतल्या बाई भाग घ्यायला लावतात. मग गुरु शिष्यांच्या त्या ठराविक कथा, त्यातला संदेश हे आपण किती उत्साहाने इथे येऊन सादर करतो. मग त्या सगळ्या कथांमधून एकच जे संदेश दिलेला असतो तो संदेश तर आपल्याला आयुष्यभर जपायचा असतो. पहिला श्लोक कुठला घेतला होता मी, तर वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. या संपूर्ण जगताचा गुरु एकमेव असा भगवान श्रीकृष्ण. का बरं, ह्या श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेतून जो अमूल्य असा संदेश दिलेला आहे, कितीतरी हजार वर्षांपूर्वी हा संदेश दिला, पण आजही आपल्या सगळ्यांच्या मनात ही उत्सुकता दाटून राहिलेली असते की नेमकं अर्जुनाला भगवंतांनी या 700 श्लोकांमधून काय काय सांगितलं असेल. किती अभ्यासकांनी अभ्यास केला तरी पण प्रत्येक अभ्यासकाला त्यात काहीतरी नवीन, निराळं आणि मूल्यवान असं तत्व गवसत आहेच आहे. आणि हे या युगाच्या अंतापर्यंत गवसणार आहे. म्हणूनच या संपूर्ण जगताचा गुरु हा कृष्णाला मानलेला आहे. आणि ह्या कृष्णाच्या ठाई आपण आपले मनोभावे वंदन हे आवर्जून करावं. आता पुढचा श्लोक मी घेतला, सगळ्यांना परिचित. गुरुर्ब्रह्मा, अगदी मला वाटतं पहिलीपासून आपण शाळेत म्हटला, हो की नाही. आता याच्यामध्ये बघा, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 प्रमुख देवतांची नावं घेऊन त्यांना गुरुस्थानी आपण मानलेलं आहे आणि त्यांना आपण मनोभावे वंदन केलेलं आहे. कसं ते जरा बघायचं का. आता ब्रह्मदेवाचं कार्य काय असतं, तर या सृष्टीची जी उत्पत्ती आहे ही उत्पत्ती या ब्रह्मदेवाने केली असं आपण मानतो. आता ह्या ब्रह्माला गुरुस्थानी मानलंय, किंवा आपण वाईस वर्सा अर्थ असाही घेऊ शकतो की गुरु हेच ब्रह्म आहे, ब्रह्मदेव आहे. कसं, तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की मगाशी सरांनी किंवा तांबोळे मॅडमनी जी उदाहरणं दिली त्या उदाहरणांमध्ये एक कुंभाराचा उल्लेख आला होता, हो की नाही. की कुंभार मातीच्या गोळ्याला असा छान असा आकार देतो आणि हवं तसं त्याचं स्वरूप बनवतो. त्यासाठी एक हात आतून असतो, एक हात बाहेरून असतो. अशी थापटे मारत 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 तो त्या घड्याला आकार देतो. तसंच गुरुसुद्धा आपल्या जीवनाला आकार देत असतात, आपलं जीवन नव्याने घडवत असतात. म्हणून ब्रह्मदेवाचं जे कार्य आहे ना, उत्पत्ती म्हणजे काय की निर्मिती, निर्माण होणं. आपल्याला जन्मतः प्राप्त झालेलंच आहे, मानव जन्मामध्ये आपण आलोय, पण आपला जन्म बघा पशुपक्ष्यांपेक्षा खूप वेगळा आहे. अनेक पशुपक्ष्यांची जर छोटी छोटी पिल्लं बघितलीत ना, तर ती अवघ्या जन्माला आल्यानंतर काही तासातच स्वतःच्या पायावर उभी राहतात आणि लगेच आपल्या उदरनिर्वाहाच्या शोधासाठी पण निघून जातात. माणसाचं असं आहे का? हो नाही.
किती परावलंबी माणूस आहे. आणि हा परावलंबी माणूस म्हणजे 1 वर्षाचं मूल हळूहळू आधार धरून उभं राहायला लागतं, चालायला लागतं, बघता बघता हात सोडून अगदी सुसाट धावायलाही लागतं. पण ह्या मुलाला साधा आपल्या अन्नाचा शोध या पशुपक्ष्यांच्या पिल्लाप्रमाणे घेता येतो? येत नाही. स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे काय? तर फक्त या देहाचे जे हे 2 पाय आहेत याच्यावर उभं राहणं इतका सीमित अर्थ नाही. तर स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे ज्ञानानं, कर्तृत्वानं समृद्ध होणं. आणि हे समृद्ध होण्यासाठीच मुलांनो आपल्याला या शाळेमध्ये घातलं जातं की नाही. किती छोटी, हल्ली तर 2 आणि 2.5 वर्षाची मुलं शाळेत दाखल होतात. आणि ही दाखल करताना आई बाबा थोडंसं मन निग्रही करतात आपल्या लाडक्या छोट्याशा आपल्या बाळाला. खरं तर हो, 2-2.5 वर्षाचं ते बाळच असतं, त्याला शाळेत घालतात. शाळेतही त्याच्यावर उत्तम संस्कारांना प्रारंभ होतो, विद्यारंभ संस्कार होतो. आणि बघता बघता आपण इथे ज्युनियर कॉलेजपर्यंत येऊन पोचलो. आता 11वी-12वीचा हा तुमचा टप्पा. थोडंसं मनामध्ये पुढच्या जीवनाविषयी काहीतरी स्वप्नांना विचार करायला तुमच्या दृष्टीने सुरुवात झाली. इतके दिवस तुमच्या आईबाबांनी स्वप्न बघितलेली असतात, पण आता मी कोण होणार याच्याविषयी तुम्हाला हळूहळू आणि मग निश्चित स्वरूपाचं मत मांडता येणार. आणि हे सगळं करण्यासाठी ह्या विद्येच्या स्थानाचा, आपण विद्येचं जे स्थान आहे त्याचा सुद्धा एक प्रकारे गुरु म्हणून आपण आदर करत असतो. आणि आता हाच आदर कसा माझ्यासाठी तो मी सांगेन. साधारण 42 वर्षांपूर्वी माझे पती या शाळेच्या म्हणजे याच संस्थेच्या शाळेतून इयत्ता 10वीचं त्यांनी पासआउट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा माझी 2 मुलं आणि माझ्या दिरांची पण 2 मुलं आत्ता अगदी 2017 ते 2023 पर्यंत याच ज्युनियर कॉलेजमध्ये शिकून आता पुढच्या प्रवासाला, चांगल्या उत्तम प्रवासाला ती गेलेली आहेतच. आणि बघा, तुम्हाला माहिती आहे का रे मुलांनो, चिंचवडचं हे फत्तेचंद म्हणजे माझ्या मिस्टरांकडून, दिरांकडून मी जे पूर्वीपासून ऐकलं, कधीही एकही वावगा शब्द मी त्यांच्या दोघांच्याही तोंडातून ऐकलेला नाही. आणि मी हे अतिशय आदराने आणि अभिमानाने सांगते. खरं तर मी पुण्याची. आता तुम्हाला पुण्याचे लोक माहिती आहेत की पुण्याचा किती अभिमान बाळगून असतात, पण असं झालंय मलाही तितकाच अभिमान आहे. पण पुण्यापेक्षा जास्त वास्तव्य आज माझं चिंचवडमध्ये झालंय. आणि तुम्ही मुलंच म्हणता ना की हे चिंचवडचं फत्तेचंद म्हणजे पुण्याचं फर्ग्युसन, FC म्हणता ना. म्हणजे मी माझ्या मुलांकडून ऐकलं. अरे चांगलं आहे की हे म्हणण्यामागे सुद्धा बघा सकारात्मक असा विचार करून बघायचा की पुण्यातलं फर्ग्युसन महाविद्यालय ही संस्था 100 वर्षाहून अधिक जुनी परंपरा जपणारी संस्था आहे. आणि आज आपल्या या संस्थेला सुद्धा 2027 साली 100 वर्ष पूर्ण होणारच आहे. म्हणजे एखादी संस्था इतके वर्ष एखाद्या ठिकाणी आपले पाय घट्ट रोवून उभी असते, विद्यादानाचं हे कार्य अथक अविरत करत असते. म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालय FC सारखं हे फत्तेचंद कॉलेज व्हावं हा कुणी पहिल्यांदा विचार दिला ठाऊक नाही, पण या विचारातून एक सकारात्मकता निर्माण झाली. आणि आज जी परंपरा पुण्यामध्ये आहे तीच परंपरा चिंचवडमध्ये सुद्धा आपण अनुभवतोच आहोत ना. म्हणजे आणि दुसरं एक सांगेन हं, आज मी इथे आली आहे ना ती केवळ या सकारात्मक ऊर्जेच्या बळावरच. जी सकारात्मकता एक शैक्षणिक संस्था म्हणून माझ्या मिस्टरांपासून ते माझी मुलगी इथे शेवटची पासआउट झाली आहे तिथपर्यंत ही परंपरा आमच्या घरामध्ये विचारातून, अनुभवातून चालू राहिली. एक
ज्ञानार्जन करणारी संस्था म्हणून कायमच आम्ही या संस्थेचा आदर केला आणि तो आदर आज मला खरं म्हणजे इथं घेऊन येण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहे. म्हणूनच मला असं सांगायचं आहे की गुरु हे तत्व आहे. गुरु ही कोणी व्यक्ती नाही आहे की एक मूर्तीची पूजा केली किंवा अव्यक्त अशा परमात्म्याचं पूजन केलं म्हणजेच फक्त गुरूंचं पूजन केलं का. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ग्रंथ पुस्तकं हेच गुरुस्थानी मानलंय. त्यांचं जर चरित्र तुम्ही अभ्यासलं वाचलं तर तुमच्या लक्षात येईल ते तासनतास लायब्ररीमध्ये बसून राहायचे आणि अखंड जेवढं मिळेल तेवढं पुस्तकातून ज्ञान संपादन करत असायचे. म्हणजे त्यांनी ग्रंथ पुस्तकं हे आपल्या गुरुस्थानी मानलं. थोडक्यात सांगायचं असं की तुम्ही गुरूंना स्थान कुठलंही द्या पण त्याच्या मागचं जे तत्व आहे ते मनामध्ये अविरत जपा आणि त्या तत्वापासून यत्किंचितही ढळू नका. हे झालं सगळं ब्रह्मस्वरूप. आता विष्णू स्वरूप जे गुरु आहेत त्याकडे थोडंसं वळायचं का. आता विष्णू हा या संपूर्ण जगताचा पालन करता आहे. ह्या विश्वाची उत्पत्ती झाल्यानंतर या विश्वाची जी स्थिती आहे ही स्थिती कशी असायला पाहिजे तर अखंड आणि एकच स्थिती असायला पाहिजे. आपण रोज देवाजवळ प्रार्थना करतो ना की देवा मला सुखी ठेव, मला समाधानी ठेव, माझ्या आयुष्यात भरभराट होऊ दे. म्हणजे सुखी ठेव, समाधानी ठेव ह्या प्रार्थनेमागे आपलं काय विचार असतो तर माझी ही स्थिती आहे ना की देवा अशीच राहू दे बरं का, घसरण नको. झालं तर मला उच्चासन नक्की प्राप्त होऊ दे तरच मला समाधान मिळणार आहे. या सगळ्या व्यावहारिक गोष्टी झाल्या परंतु हा विष्णू जो आहे तो ह्या जगताची स्थिती अखंड ठेवण्यासाठीच त्याचं कार्य चालू असतं. म्हणून हा गुरु किंवा हे गुरु हे विष्णू स्वरूप मानलेले आहेत. आणि यानंतर महेश्वर म्हणजेच भगवान शिवशंकर हे शिवशंकरांचं कार्य असं असतं की ह्या सृष्टीचं लयकर्ता ते असतात. लय म्हणजे काय तर विनाश करणं आणि गुरु हे जे तत्व आहे ते विनाशकारी कसं काय बरं. आत्ता हे जे सर तिथून फिरतायत ना हे सुद्धा एक छोटंसं विनाशकारी कार्य करतायत. काय सांगू का ते ना तुमची जी चुळबुळ चाललेली आहे ना शांत थोडे शांत व्हा. 5च मिनिटात त्यांनी आधीच आश्वासन दिलंय ना की जास्तीत जास्त 10-15 मिनिटाच्या वर ताणणार नाहीये. म्हणजे तुमच्यामध्ये जी चुळबुळ थोडीशी नकारात्मकता किंवा कधी एकदा पटकन उठून जातोय ही जी भावना हळूहळू आकार घेते ना या भावनेला ते दाबतायत. म्हणजे ही तुमची नकारात्मक भावना ते तिथे लय करण्यासाठी उभे आहेत. ते तुमचे आत्ताचे ह्या ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून शिक्षक म्हणून जरी प्राप्त असले तरीही तुम्ही त्यांना आदराने आजच्या दिवशी गुरु म्हणूनच वंदन करत असता. तर असे हे गुरु आपल्यामधला अंधकाराचा विनाश करत असतात. असं म्हणतात की रिमूव्हल ऑफ इग्नरन्स. ऐकलात हा शब्द. इग्नरन्स म्हणजे आपल्यामध्ये जे अज्ञान असतं जी काही नकारात्मक भावना असते ती भावना दूर करणारे हे गुरु असतात. म्हणजेच गुरुना दूर करत असतात. सगळ्यांपासून आपल्याला एकटं पडतात का नाही तर आपल्यातले जे नको असलेले विचार आहेत. माळी जसा झाडांची छाटणी करतो गुलाबाचं कटिंग करतात माहिती आहे ना. कटिंग केलं की गुलाबाला खूप छान फुलं येतात. मोगऱ्याचं कटिंग उन्हाळ्याच्या आधी करतात. मग तो मोगरा ज्ञानोबा माऊलींनी जसं इवलेसे रोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी अशा पद्धतीने फुलतो. म्हणजे कटिंग छाटणी ही महत्वाची. आणि रिमूव्हल म्हणजे रिमूव्हल ऑफ इग्नरन्स म्हणजे आपल्यातलं जे जे नको जे जे तण असतं ना ते तण गुरु नाहीसं करत असतात. म्हणजे गुरु आपल्याला मग देतात काय. इस्टेट देतात, प्रॉपर्टी देतात, माझं स्थान आता तू घे असं शिष्याला ते सांगतात.
एखादा मठ असतो स्वामींचा, त्या मठाचे मठाधिपती म्हणून आता तू बसायचंयस बरं का माझ्यानंतर, ही प्रॉपर्टी सगळी तुझी, काय तुला करायचं ते तू कर. असं काही गुरु करतात का? नाही. गुरु काय करतात तर आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या ठाई खूप मोठा विश्वास ते संपादन करतात. एक छोटीशी कथा सांगेन, कारण कथा ऐकली ना की आपोआप ऐकणाऱ्यांचं मन त्याच्यामध्ये रमतं. आत्ता आपल्या शिक्षकांनी सुद्धा आपल्याला कथेच्या माध्यमातून गुंतवून ठेवलं होतं. तशीच एक कथा. गुरु आणि शिष्य ह्या परंपरेमध्ये आपल्याला ठाऊक आहे, सगळ्या लहानपणापासूनच्या कथा आठवून बघा. प्रत्येक गुरुजन आपल्या शिष्याची परीक्षा घेत असतात. ही कशासाठी परीक्षा असते तर परीक्षा म्हणजे काय, जे तुम्ही आत्मसात केलंय ते तुम्ही तिथे प्रॉपर सगळं उतरवताय की नाही हे बघायचं. मग प्रॉपर एखादं उतरवणं म्हणजेच काय, त्यातलं इम्प्रॉपर जे असतं ते सगळं काढून टाकायचं, बरोबर ना. म्हणून गुरुंना आपली परीक्षा वारंवार घ्यावीच लागते. असाच एका शिष्याची ते परीक्षा घेत असतात आणि मग त्याला ते म्हणतात की हे बघ, हे अंगणामध्ये खूप मोठं उंच झाड दिसतंय ना, याच्यावर तू शेंड्यापर्यंत चढून जायचंस आणि मग खाली उतरायचंस. आता त्या शिष्याला सुद्धा गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करायची खरं म्हणजे घाईच झालेली असते. जशी तुम्हाला आता पटकन कधी कार्यक्रम संपतोय आणि उठून घरी पळतोय याची घाई झाली आहे ना, तशीच घाई या शिष्याला सुद्धा झालेली आहे. आणि अशी घाई शिक्षण क्षेत्रामध्ये, ज्ञानार्जनामध्ये कधीही चालत नाही. तिथे लागतो तो पेशन्स, खूप संयम. अभ्यास हा असा एका रात्रीत एक 6 महिन्याचा किंवा असा फास्ट रॅपिड टेस्ट देऊन होणारा नसतो. आता हा शिष्य गुरूंच्या आज्ञेनुसार त्या उंच झाडावर चढायला तयार होतो. आता त्याचं ध्येय असतं ना की गुरूंनी सांगितलं शेंड्यापर्यंत चढायचं, मग तो निर्धाराने चढत असतो आणि त्याला माहीत असतं की गुरु खाली बसलेत, पण त्यांचं लक्ष आहे माझ्याकडे, कारण त्यांनीच मला हे सांगितलंय. खरं म्हणजे मी खूप भित्र्या स्वभावाचा आहे, माझी शरीरयष्टी पण फारशी बलदंड नाही, ह्या झाडावर मी कसा चढणार माहीत नाही, पण गुरूंना वाटतंय ना मी चढावं किंवा मी चढेल तर मी चढू शकेल, असा मनाशी निश्चय करून तो शिष्य अंदाज घेत शेंड्यापर्यंत जातो. पूर्णपणे सतर्क असतो, आजूबाजूलाही लक्ष असतं आणि मनामधला जो विश्वास असतो तो त्याचा निश्चळ असतो. हळूहळू खाली उतरायला लागतो. तो जसा वर जात असतो ना त्यावेळेला मागे बसलेल्या गुरूंकडे त्याला बघता येत नव्हतं. तो वर जात असतो आणि जसा हळूहळू तो खाली उतरायला लागतो तसे त्याला आपोआपच त्याची नजर अशी वळते की त्याला समोरून खाली बसलेले गुरु दिसत असतात. उंच स्थानी असतो तेव्हा गुरु त्याला धुसर दिसत असतात. जसा तो खाली येतो तसं त्याला गुरु स्पष्ट दिसायला लागतात आणि मग त्याला जाणवतं की अरे मी एकटाच प्रयत्न करून वर आला बरं का परत त्याचा की मी एकटाच प्रयत्न केला आणि वरपर्यंत गेलो. खरं म्हणजे मला हे जमणार नव्हतं, पण केलं की मी हे साध्य आणि आता खाली उतरतोय. मला वाटलं ज्या गुरूंनी मला वर जायला सांगितलं त्या गुरूंचं किमान माझ्याकडे लक्ष तरी असेल, कारण मी भित्रा, कुठे चुकून पाय घसरला पडलो वगैरे तर काय, पण बघतो तर काय गुरु आपल्या वेगळ्याच कामात गर्क झालेले, माझ्याकडे ते बघत सुद्धा नाही आहेत. कठीण आहे म्हणतो. अशा गुरूंच्या स्थानिका मी आलो, काय मला हे ज्ञान देणार, साधं माझ्याकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही आणि मला कधी आणि कुठलं ज्ञान देणार. झालं त्याच्या मनामध्ये काय निर्माण झाला, अविश्वास. इतका वेळ तो विश्वासाने उंच शेंड्यापर्यंत पोचला होता, कारण त्याच्या मनामध्ये भीती नव्हती. त्याला माहीत होतं की गुरूंनी सांगितलं ना मग हे काम होईल आणि तो बघत नव्हता. गुरूंचा आशीर्वाद नेहमी पाठीकडून असतो आणि आपल्या मस्तकावर असतो. आणि जेव्हा तो असा समोर वळला तेव्हा त्याला लक्षात आलं की गुरु आपल्याकडे बघत नाहीये आणि त्या क्षणी त्याच्या मनामध्ये अविश्वासाने तिथे मूळ धरलं. त्याचा धीर सुटत चालला आणि तो मग कासावीस झाला. काय होतं बघा, एकाग्र चित्ताने काम करत असतो तेव्हा आपल्या हातून चूक
चुका कमीत कमी होतात. चलबिचल झाली की काय होतं, तेवढ्यात कुठेतरी लक्ष जातं. अगदी परीक्षेत सुद्धा बघा, जेव्हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात की नाही, लक्ष असतं, पण तेवढ्यात पाठीमागचा ना हाक मारत असतो, जरा दाखव ना पेपर. पण मला तर दाखवायचा नसतो ना, मग मी चलबिचल होतो किंवा होते, आणि तेवढ्या अर्ध्या क्षणात माझा तो चॉईस चुकतो. मी एच्या ऐवजी बीवर टिक मार्क करतो, गडबड होऊन जाते. तसंच याचंही होतं, खाली खाली यायला लागतो आणि मग ह्याचं ना तोल हळूहळू ढळायला लागतो आणि त्या क्षणी त्याच्या कानावर आवाज येतो, अरे अरे जरा बघ तरी, त्या फांदीवर पाय नको ठेवू, ती कुचकी आहे, त्याच्या शेजारच्या फांदीवर पाय ठेव आणि शांतपणे खाली उतर. तो अवाक होतो आणि एका क्षणामध्ये सावरतो. बघतो तर गुरुदेव त्याच्याकडे बघून त्याला ही सूचना देत असतात. म्हणजे गुरुदेवांचं कार्य आलं लक्षात की त्यांचं लक्ष आपल्याकडे असतं. पण ह्याच्या मनातला खाली उतरतो, पण गेलेला नसतो ना, तो खाली येतो, त्यांना वंदन करतो. आणि वंदन करताना सुद्धा कसा, अर्ध्या भावाने, पूर्ण भावाने नाही. कारण मनामधून तो थोडा नाराज झालेला असतो ना, एवढा वरपासून एकटा खाली उतरून आलो, काय खालच्या पायरीवरून घसरलं असतं तर काय, फारकं थोडं खरचटलं असतं, फार तर काय थोडी कपाळाला खूप पडली असते, खाली उतरलंच असतो ना. आणि तेव्हा हे गुरुदेव मला सांगतायत की अरे अरे त्या नको, त्या फांदीवर पाय ठेव. मग तो म्हणतो, काही नाही, आता स्पष्ट एकदाच विचारून मोकळं व्हायचं, काय होईल, मला हे आशीर्वाद देणार नाही, जाऊ देत म्हणतो, दुसऱ्या संस्था पण आहेत, नाही इथे ॲडमिशन मिळालं तर काय फरक पडतो, आम्ही पुण्यात जाऊ की शिकायला, असतो ना. आणि आता तर इंटिग्रेटेड कोर्सेसचं पण खूप फॅड निघालेलं आहे, काय फरक पडतो, कशाला जायचं आहे ज्युनियर कॉलेजला, विचार असतात ना आपल्या पण डोक्यामध्ये, कोणी भरवत असतं हो ते विचार. तसेच गमतीचे विचार याच्याही मनात. एकदाच बोलायचं ठरवतो, स्पष्टपणे विचारतो, गुरुदेव मी वर होतो तेव्हा तुमचं लक्ष नव्हतं आणि खाली उतरल्यावर एवढ्याशा फांदीवर तुम्ही का बरं लक्ष दिलं. त्यावर गुरुदेव फक्त स्मितहास्य करतात. त्याला म्हणतात, तू वर जात होतास तोपर्यंत तुझ्या मनामध्ये माझ्यावरचा विश्वास, निष्ठा किंवा जे मी तुला कार्य दिलंय ते कार्य पूर्ण करायचा हा निर्धार होता. आणि जसा जसा तू खाली उतरत चालला, तुझ्या जेव्हा लक्षात आलं मी तुझ्याकडे बघत सुद्धा नाहीये, त्या क्षणी तुझा ग वरती आला आणि त्याने तुझ्या विश्वासाला तडा गेला आणि मग तुझं भान सुटत चाललं आणि छोट्याशा सुद्धा अंतरावर तुझा तोल गेला असता, तू पडला असतास. खूप पडलेली 8 दिवसांनी बरी झाली असती, पण माझा शिष्य विनाकारणच खाली पडला हे मला नसतं ना सहन झालं. गुरु ही वात्सल्याची मूर्ती असते. आपल्या शिष्याच्या हातून दिलेलं प्रत्येक काम हे यशस्वीरित्या पूर्ण व्हावं, हाच भाव प्रत्येक गुरुच्या ठायी असतो. आणि हे कार्य पूर्ण होत असताना आपल्या शिष्याला सहसा संकटांचा सामना करावा लागू शकतो, पण त्या संकटातून पार पडण्यासाठीच गुरूंचा आशीर्वाद हा मस्तकावर असावा, ही भावना ज्या गुरूंची दृढ असते. कारण हे तत्त्व असतं, मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे. आणि म्हणूनच गुरु हे खूप, आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना युनिक, याच्यासारखं दुसरं काहीच नाही. हो, खरंच गुरूंच्यासारखं दुसरं काहीच नाही. संत कबीरजींचा एक दोहा आहे. कबीरजी म्हणतात की गुरु गोविंद दोन्ही खडे आणि काके लागू पाय, की गुरु आहेत माझ्या समोर आणि गोविंद म्हणजे साक्षात भगवान परमात्मा श्रीकृष्ण माझ्या समोर उभा राहिलेला आहे, तर मी कोणाला वंदन करावं. तर त्याचं उत्तर कबीरजी स्वतः असं देतात की मी वंदन हे गुरूंना आधी करायला पाहिजे. कारण
आपल्याला बघा, परमेश्वर जर साक्षात दर्शन दिलं तर हा परमेश्वर आहे हे मला कळावं कसं? अचानक शंख शिंपले वाळूतून गोळा करता करता एखादा जर त्या शिंपल्यातला मोती माझ्या हातात लागला तर मला कळलं तर पाहिजे ना की त्या शिंपल्यामध्ये मोती आहे. आणि हे सांगणारा, मला समजून देणारा जो असतो तो गुरु असतो. नाही तर मग नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा असं काहीतरी होऊन जातं की हातात मोती आला, उलटी घ्यावी म्हण, हातात मोती आला आणि तो मी दगड समजून टाकून दिला अशी अवस्था होते. पण तो मोती आहे, त्या मोत्याचं स्वरूप, त्याचं मोल मला सांगणारा असतो तो गुरु. म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी जरी आपल्याला दर्शन दिलं तरी हा भगवंत आहे. आणि हेच तुझं अंतिम इप्सित स्थान आहे हे सांगणारी जी अलौकिक व्यक्ती असते ती म्हणजे गुरु असते. आणि म्हणूनच गुरूंचं स्थान हे किंबहुना भगवंतापेक्षा सुद्धा, हो मी भगवंतापेक्षा सुद्धा म्हणलं, खरंच तसं आहे, त्याच्याही पेक्षा ते अलौकिक असतं. कारण गुरु ही परंपरा असते. गुरूंना नेहमीच वाटतं की आपल्या शिष्यांनी आपल्यापेक्षा अधिक वरचढ व्हावं. मगाशी कुणीतरी एक उदाहरण दिलं ना, सचिन तेंडुलकर आणि त्याचे गुरु आचरेकर सर. आचरेकर सरांना कधीतरी कुठेतरी तुम्ही एखादी अशी अर्ध्या मिनिटाचं रील बघितलं की त्यांना सचिन तेंडुलकरचा पराक्रम एवढा सगळा ऐकून, त्याचे हे सगळे विश्वविक्रम ऐकून मनामध्ये खेद झाला? नाही. आज सचिन तेंडुलकरचं नाव आपण जितकं आदराने घेतोय, कदाचित पुढच्या पिढीपर्यंत न सचिन तेंडुलकरचं नाव राहील, पण त्याच्या गुरूंचं नाव न जाणं माहिती होईल न होईल, पण ते आहेत. त्यांचा आशीर्वाद सचिनला लाभला म्हणूनच तो विश्वविख्यात होऊ शकला. हे गुरूंचं तत्त्व असतं. आणि हे गुरूंचं तत्त्व आजच्या दिवशी आपण आपल्याला समजेल अशाप्रमाणे समजून घ्यावं. मुलांना तुम्ही नव्या युगातले सगळे नवे भारताचे म्हणजे भविष्य आहात. काय बघता, कुठल्या माध्यमांचा उपयोग करता, ह्या सगळ्याचा जरा डोळसपणे विचार करा. सगळी तुमच्या हातात एका एवढ्याशा ह्या वस्तूमध्ये दडलेली माध्यमं, प्रलोभनं आज तुमच्या हातात आहेत. पण ह्या सगळ्यावर मात करून आपलं जीवन कसं उत्तम घडवायचं आणि घडवता सहज म्हणून आपल्याला इतरांसाठी सुद्धा काही करता येईल का याचा विचार ह्या दिवसाच्या निमित्ताने करा. स्वामी विवेकानंदांचं एक स्वप्न आहे की भारत हा विश्वगुरू व्हावा. विश्वगुरू, पुन्हा तेच, ह्या संपूर्ण विश्वाचं गुरुपद आपल्या भारत देशाने स्वीकारावं हे स्वप्न मोठ्या मोठ्या महात्म्यांनी बघितलंय. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ह्या तुमच्या सगळ्या पुढच्या पिढीकडे आहे. पुढे परदेशात शिकायला जायचं का नाही हे तुम्हीच ठरवायचं आहे. अवश्य जा, पण माझ्या देशाला मी कधीही अंतर देणार नाही. त्याचं विस्मरण एका क्षणासाठी सुद्धा माझ्या मनामध्ये मी होऊ देणार नाही. हे एवढं तर तुम्ही करूच शकता ना. आणि हे एवढं करणं याच्यातून सुद्धा खूप मोठा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या देशापर्यंत येणार आहे. आणि याच्यातूनच एक दिवस भारत हा विश्वगुरुपदाला नक्कीच पोचणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आणि खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा चिंतायच्या आहेत. भारत माता